डॉक्टर विभा देशपांडे यांचं दुःखद निधन झालं। साहित्य परिषदेशी त्यांचा अतिशय जवळून संबंध होता। विशेषतः मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचा जो 7वा खंड साहित्य परिषदेने प्रकाशित केला, त्याचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं होतं। विभा हे ज्येष्ठ नाट्य समीक्षक होते आणि नाटक हाच त्यांच्या आकर्षणाचा बिंदू होता। त्यांनी ज्या काळामध्ये नाट्य समीक्षेला सुरुवात केली, तो काळ मंतरलेला होता। म्हणजे शिरवाडकरांच्यापासून ते तेंडुलकरांच्यापर्यंत आणि दुसरीकडे जयंत दळवींच्यापासून प्रेमानंद गजबींच्यापर्यंत अनेक नाटककारांची नाटकं ही रंगभूमीवरती येत होती आणि विभा हे सर्व प्रकारच्या नाट्य प्रकारांमध्ये इतके रममाण झालेले होते की त्यांची भूमिका ही रसिकाचीच होती आणि नाट्यसमीक्षक या रुक्ष भूमिकेमध्ये ते कधीही वावरले नाहीत। नाटककारांशी त्यांचा जवळून संबंध होता, त्यातल्या नटांशी जवळून संबंध होता। त्यामुळं नाटकाच्या निर्मितीपासून ते नाटक उभं राहीपर्यंत सर्व घटनांचे ते सजग साक्षीदार होते। आणि विभांचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे मराठीमधला जो नाट्यकोश त्यांनी निर्माण केला, तर भारतीय स्तरावरचं हे महत्त्वाचं काम म्हणून त्याच्याकडे पाहावं लागेल। आणि मराठी नाटक आणि नाटककार, काळ आणि कर्तृत्व हे 3 खंडामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे ते सुद्धा मूलभूत अशा स्वरूपाचं आहे। आणि एक निष्ठावान कार्यकर्ता आणि नाटक या विषयाला वाहून घेतलेला एक रसिक माणूस आज आपल्यातून गेला आहे, याचं दुःख मोठं आहे। त्यांचा आणि आमचा खूप परिचय होता। आता आम्ही 1-2 5-7 कार्यक्रम केले रंगभूमीचे म्हणून, आणि त्याच्यात विभांचा फार मोठा वाटा होता। आणि रंगभूमी हा त्यांचा श्वासच होता की म्हणजे, आणि नुसतं लिखाण असं नाही किंवा नुसता अभ्यास असा नाही, त्यांनी ते अनुभवलेलं होतं। त्याचा त्यांनी रंगभूमीवरची अनेक नाटकं बघून त्याचा आस्वाद घेतला होता आणि नंतर त्यांनी लिखाण केलेले, ही विभांची खासियत होती। त्यांना बारीक सारीक बऱ्याच गोष्टी माहिती होत्या। त्यांचं मित्रमंडळ मोठं होतं, त्याच्यामुळे गप्पा व्हायच्या। आणि असे विभा म्हणजे आमचे खूप चांगले स्नेही होते। आज आम्हाला खूप दुःख होतं आहे। पहिल्याची गोष्ट आहे, विभा हे आमचे गेल्या 50 वर्षापासूनचे मित्र आहेत। म्हणजे पुरुषोत्तम करंडकपासून त्यांची आमची मैत्री आहे। आणि एखादं नाटक कसं असावं, कसं असू नये, त्याचं ते अत्यंत परखड परीक्षण करायचे। पण संस्थेला नाटक बसवताना काय यातना होतात, काय कष्ट पडतात, याची त्यांना पुरेपूर जाणीव होती। कारण ते नुसते समीक्षक नव्हते, तर त्या नाट्य चळवळीशी संबंधित असे एक उत्तम रसिक। आणि समाजातल्या सगळ्या मोठ्या नाटकापासून शिरवाडकर असू देत, कानेटकर असू दे, डॉक्टर लागू असेल, यांच्यापासून ते आमच्यासारख्या सामान्यांच्यापर्यंत त्यांचे तितकेच जिव्हाळ्याचे, मित्रत्वाचे संबंध होते। अगदीच नुकतीच गोष्ट म्हणजे आमचे मित्र विजय कुलकर्णी आता इथं आलेले आहेत। त्यांचं विकार विलसित हे हॅम्लेटवरचं एकपात्रप्रयोग, त्याला ते माझ्या घरी मुद्दाम आलेले होते। त्यांनी सूचना केलेल्या होत्या, यात आणखीन काय सुधारणा पाहिजेत। इतका हा गेली 50-55 वर्ष आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून विभांनी शिक्षण घेऊन ते केना काळ्यांचे काही दिवस लेखनिक होते। आणि खरोखर समृद्ध असं जीवन, आणि असं अचानक त्यांनी एक्झिट घ्यावी ही सगळ्यांनाच अतिशय जाणवणारी गोष्ट आहे। आणि मी श्रीराम रानडे आणि माझ्यावर त्यांनी टीकाही केलेली होती राजशिरांच्या संदर्भात, ही सांगतो। पण ते टीकाही करायचे, तितकंच प्रेमही करायचे। टीका अशा करता असायची की तुमचं पुढं काहीतरी चांगलं व्हावं, तुमच्या डोक्यामध्ये हवा जाऊ नये म्हणून। त्यामुळं असा इतका जवळचा मित्र जावा, याचं अतिशय दुःख आहे। माझ्यातर्फे त्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली।